मी खूप जबाबदारीने आणि विनम्रतेने तुम्हाला सांगतो की असं उत्तर तुम्हाला ज्या अधिकाऱ्याने दिलं असेल तो एक बेजबाबदार आणि कर्तव्याशी बैमान असलेले अधिकारी आहेत। इथे मुद्दा काय आहे, कंत्राटी कामगार कायद्यामध्ये खूप मोठी जबाबदारी ही मुख्य नियोक्त्याची आहे आणि कंत्राट दिलं कोणी आहे, अंबरनाथ नगर परिषदेने। म्हणजे मुख्य नियोक्ता कोण आहे, अंबरनाथ नगर परिषद। तर कामगारांना किमान वेतनाच्या पेक्षा कमी वेतन मिळत नाही आहे की नाही, PF भरला जातोय की नाही, ESIC भरला जातोय की नाही, हे बघण्याची जबाबदारी फक्त कंत्राटदाराची नाही आहे, ती अंबरनाथ नगर परिषदेची सुद्धा आहे। नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे। मी सध्या उभा आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयासमोर। गेल्या काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील कचऱ्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात पेटलेला होता। त्याचं मूळ कारण असं होतं की कंत्राटी पद्धतीनं या कचरा उचलण्यासाठी ज्या घंटागाड्या वापरल्या जातात त्यावर काम करणाऱ्या सुमारे 150 कामगारांनी विहित कालावधीत वेतन न मिळाल्यामुळे त्यांनी संप पुकारला होता आणि पाहायला मिळत होतं की अंबरनाथमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले होते। या निदर्शनानंतर देखील कोणत्याही माध्यमांनी त्यांची दखल घेतली नव्हती, परंतु मीडिया भारत न्यूजने त्यांची दखल घेतली, बातमी केली आणि त्यानंतर हा प्रश्न समाज माध्यमांच्या माध्यमातून सर्वत्र पसरला आणि कायद्याने वागा लोकचळवळीनं याबाबत आता खंबीर भूमिका घेत प्रशासनाशी पाठपुरावा सुरू केला आहे। आपण पाहिलं की मीडिया भारतच्या माध्यमातून आपण ही भूमिका घेतली होती, म्हणजे एक पत्रकार म्हणून तो प्रश्न मांडला। त्याच्यामध्ये अनेक कंत्राटी कामगारांच्या आर्थिक विवंचना पाहण्यात आल्या, पण आता कायद्याने वागा लोकचळवळ म्हणून आपण या संदर्भात कोणती ठाम अशी भूमिका घेत आहे? मीडिया भारत न्यूजला मी जेव्हा हा विषय आपण कव्हर केला तर त्याच्यामध्ये कामगारांनी जी व्यथा मांडली ना, तर मला नाही वाटत की ह्या आंदोलनामागे आणखी कोणी लोक असतील किंवा नसतील, कारण ते खूप आतड्यातून बोलत होते। त्यांचा 3-3 महिने पगार नाही, घरची परिस्थितीसुद्धा ते कामगार सांगत होते। आणि जरी आपण असं धरूया, काही लोकांचं असं म्हणणं आहे की कंत्राटदारांनी आपलं बिल काढण्यासाठी म्हणून प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी या कामगारांचा वापर केला आणि त्यांना आंदोलन करायला भाग पडलं, असं एकसुद्धा काही लोक बोलतात। मला असं वाटतं की ते आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून झालं याच्यापेक्षा आंदोलन झालं आणि 3 महिने त्यांना पगार मिळाला नव्हता, हे वास्तव तर आपल्याला नाकारता येत नाही आहे। दुसरी गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची जी कायद्याने बघा लोक चळवळीला वाटते ती ही आहे की कंत्राटी कामगार कायदा आणि किमान वेतन अधिनियम याचं पालन अंबरनाथ नगर परिषद करते आहे का? महाराष्ट्रातल्या जवळजवळ आता सगळ्या नगर परिषदा होत आल्या, आपण एकेका नगर परिषदेला पत्र पाठवतो आहे आणि किमान वेतन कायद्याचं पालन तिथे होतं आहे का याचं आपण पत्र पाठवून मागणी करतो आहे, पाठपुरावा सुरू आहे। आजच्या तारखेला ही जी नगर परिषद आहे अंबरनाथ नगर परिषद ही परिमंडळ 1मध्ये येते आणि कंत्राटी कामगारांची जी वर्गवारी केली जाते कुशल, अर्धकुशल आणि अकुशल, त्यानुसार अकुशल हा जो सगळ्यात खालचा जो कामगार आहे त्याचा पगार आता सध्याच्या ह्याच्याप्रमाणे विशेष भत्ता 9,100 हा कामगार आयुक्तांनी घोषित केलेला विशेष भत्ता आहे। म्हणजे 9,000 हा विशेष भत्ता आहे, मूळ वेतन वेगळं। अकुशल कामगाराचं मूळ वेतन 11,500 आहे, म्हणजे त्यांचं किमान वेतन जवळजवळ 20,600 होतं आणि त्याच्यावरती जर HRA, PF वगैरे अमुक समूक सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर ह्या कामगारांच्या बँकेच्या खात्यामध्ये जवळजवळ 20,000 रुपये जायला पाहिजेत आणि 4-4.5 हजाराचा PF भरला गेला पाहिजे, 1,000चा त्यांचा आरोग्य विमा भरला गेला। एक गोष्ट तुमच्या निदर्शनाचा आणून देऊ इच्छितो की मी अनेक कामगारांशी बोललो, 30 वर्षापासून, कोणी 8 वर्षापासून, कोणी 10 वर्षापासून काम करतं आहे, पण त्यांना कंत्राटदार जो आहे तो केवळ 9 किंवा 10 हजार रुपये त्याच्या अकाउंटला टाकतो आहे। त्याच्या बघा 2 चुका आहेत। पहिली चूक कामगारांची आहे। याच्यामध्ये काय होतं, एक तर हा कामगार जो आहे तो अल्पशिक्षित आहे आणि शिक्षण नसल्यामुळे त्याच्यामध्ये जी एक लढाईची जागृती पाहिजे ती नाही आहे। दुसरा हा गरीब वर्गातला आहे, त्याला एवढे प्रश्न आहेत कुटुंबाचे आणि ह्याचे की आवाज उठवणं त्याच्यानंतर काही साध्य केलं जाऊ शकतं का? आपण बघितलं की 3 दिवस आंदोलन सुरू होतं आणि अंबरनाथ नगर परिषद बघ्याच्या भूमिकेमध्ये होते, मुख्याधिकारी इथले बघ्याच्या भूमिकेत होते, त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही। या सगळ्या लोकांचं असं म्हणणं असतं की हे कंत्राटी कामगार आहेत आणि आमचा ह्यांचा काहीही संबंध नाही। परंतु मी या संदर्भात इथले जे अतिरिक्त मुख्याधिकारी आहेत राऊत यांना देखील या कायद्याच्या अंमलबजावणीविषयी किंवा त्यांच्या वेतनाच्या बाबतीतच्या काही तरतुदी असेल त्याबद्दल चर्चा केली। त्यांनी स्पष्ट नकार दिला की
तो ठेकेदार आणि त्यांच्यातला प्रश्न आहे, आमचा याच्याशी सुतराम संबंध नाही. मी खूप जबाबदारीने आणि विनम्रतेने तुम्हाला सांगतो की असं उत्तर तुम्हाला ज्या अधिकाऱ्याने दिलं असेल तो एक बेजबाबदार आणि कर्तव्याशी बैमान असलेले अधिकारी आहे ते. इथे मुद्दा काय आहे, कंत्राटी कामगार कायद्यामध्ये खूप मोठी जबाबदारी ही मुख्य नियोक्त्याची आहे आणि कंत्राट दिलं कोणी आहे, अंबरनाथ नगर परिषदेने. म्हणजे मुख्य नियोक्ता कोण आहे, अंबरनाथ नगर परिषद आहे. तर कामगारांना किमान वेतनाच्या पेक्षा कमी वेतन मिळत नाही आहे की नाही, PF भरला जातो आहे की नाही, ESIC भरला जातो आहे की नाही, हे बघण्याची जबाबदारी फक्त कंत्राटदाराची नाही आहे, ते अंबरनाथ नगर परिषदेची सुद्धा आहे. 22 फेब्रुवारी 2019चा एक GR आहे उद्योग ऊर्जा कामगार विभागाचा. त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कंत्राटदाराचं बँक स्टेटमेंट, PF भरल्याच्या पावत्या, ESIC भरल्याच्या पावत्या, इतर कुठला शासकीय भरणा असेल तर त्याच्या पावत्या, हे सगळं जोडलेलं असल्याशिवाय कंत्राटदाराचं बिल देण्यात येऊ नये. त्याचं पालन अंबरनाथ नगर परिषद करते आहे का, आपण निवेदन देऊन त्यांना प्रश्न विचारलेला आहे. आपण जे निवेदन दिलेलं आहे ते सविस्तर निवेदन आहे. कुशलचा पगार किती असला पाहिजे, अर्धकुशलचा पगार किती असला पाहिजे, अकुशलचा पगार, त्याचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. प्रत्येक विभागामध्ये खरं ते तक्ते लागले पाहिजे, कामगार किती, त्यांचे भत्ते किती, त्यांचं मूळ वेतन किती. पण कुठल्याही विभागामध्ये जो मनुष्यबळ पुरवठा केलं जातं त्याबद्दल म्हणजे माहिती जी आहे ती उघडपणे दिली जात नाही आहे, ती लपवली जाते का? इथे काय प्रश्न आहे, उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आपण हे सफल करून घेतलं. आपण जर बघितलं तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या बाहेर आता बोर्ड लागलेले आहेत आणि किती पगार असेल, बँकेत किती, किमान किती, भत्ता किती, सगळी माहिती आता त्याच्यावरती लिहिलेली आहे. आता जो नवीन 9100 जो विशेष भत्ता घोषित झाला आहे त्यानुसार सुद्धा आता सोमवार मंगळवारी उल्हासनगर महानगरपालिकेत बोर्ड लागतील. अशा प्रकारचे बोर्ड लागणं ही पॉलिटिकल मागणी नाही आहे, कायद्यातली तरतूद आहे. अंबरनाथ नगर परिषदेने सुद्धा ते केलं पाहिजे. अंबरनाथ नगर परिषद करत नसेल तर कायदा त्यांना ते करायला भाग पाडेल. आपण त्यांना आधी निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनामध्ये आपण काय काय तरतुदी आहेत ते सगळं स्पष्टपणे मांडलेलं आहे. मुख्याधिकाऱ्यांचं ॲज अ मुख्याधिकारी म्हणून, मुख्य नियोक्ता म्हणून हे कर्तव्य आहे की त्यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे. नाही केलं तर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे, शासनाकडे त्याच्या तक्रारी करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मगाशी तुम्ही राऊतांचं उदाहरण दिलं की ते म्हणतात की आमची जबाबदारी नाही आहे. पण तुम्हाला मी सांगतो की नगर परिषद प्रशासनाचं जे संचालनालय आहे त्याचे जे संचालक आहेत त्या संचालकांनी 31 ऑक्टोबर 2023ला एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार मुख्याधिकारी हे मनुष्यबळ पुरवठा कंत्राटातील अनियमिततांना जबाबदार असतील असं म्हटलेलं आहे. जर यांचा संबंध नाही आहे तर यांचे जे बॉस आहेत ते यांना जबाबदार का धरतायत, याचा अर्थ त्यांची काहीतरी भूमिका आहे. आपल्याला साधं आपण काय करणार, कायद्याने बघा लोक चळवळ की संचालकांनी म्हटलं आहे ना मुख्याधिकारी जबाबदार असतील, मी संचालकांच्या मागे लागणार की जर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये जर अनियमितता होत असतील तर त्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवरती निश्चित झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ठेकेदाराची नेहमी ही ओरड असते की आम्हाला वेळेवर बिल मिळत नाही तर आम्ही पगार देणार कुठून. मुद्दा असा आहे की मनुष्यबळ पुरवठा कंत्राट शासनाने का पद्धती सुरू केल्या की त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यांची ऐपत नसते, वेळेवर त्यांना देता येत नाही. त्यामुळे ज्या कंपन्या घेतात हे कॉन्ट्रॅक्ट तर त्यांची तशी सक्षमता आहे असं गृहीत धरलं जातं ते भरत असताना, निविदा जेव्हा भरतात. त्यामुळे कंत्राटदार कंपनीची जबाबदारी आहे की आपल्याला बिल जरी नाही मिळालं तरी ते त्यांचं पगार देणं ही त्या कंपनीची मूळ जबाबदारी आहे. सगळ्यात पहिली कंत्राटी कामगार कायदा सांगतो की वेतनाचा कालावधी हा 1 महिन्यापेक्षा अधिक असू शकत नाही. त्यामुळे जर कामगारांना 1 महिन्यापेक्षा जास्त काळ म्हणजे 2 महिने 3 महिने जर बिल मिळालं नसेल तर कायद्याचं उल्लंघन आहे. इथे मुख्याधिकारी किंवा कंत्राटदार कंपनी किंवा ह्यांचं राज्य नाही आहे, राज्य कायद्याचं आहे. त्यामुळे कायद्याचं पालन झालं पाहिजे हा कायद्याने बघा लोक चळवळीचा आग्रह असणार आहे. याच्यामध्ये कंत्राटदार कंपनी जबाबदार आहे, ते लोक कोण आहेत आणि मुख्याधिकारी जबाबदारचा आपला प्रश्न नाही आहे. आपण त्यांच्याकडे कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणार, नाही केलं तर ह्यांच्या तक्रारी करणार वरपर्यंत. शासनाने दखल जर नाही घेतली तर इथे मंडप बांधणार. दुसरं आपण काय करू शकतो. खरं तर सफाई करणारा हा वर्ग अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव नसते, परंतु काही सामाजिक संघटना असतात ज्या अशा अन्यायाविरोधात आवाज उठवत असतात. अंबरनाथमध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत सुनील आहिरे, ते या प्रकरणामध्ये पाठपुरावा करतायत, प्रशासनाशी दाद मागतायत आणि यातल्या खाचखळगे काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्यासोबत आहेत सुनील आहिरेजी. सुनीलजी, आपण या प्रकरणामध्ये प्रशासनाला वेगवेगळ्या प्रकारे माहिती मागितली आहे किंवा माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत असता.
तर त्यांचं असं म्हणणं आहे की या ठेकेदाराला बिल मिळत नाही, म्हणून आम्ही जे कामगार आहेत त्यांना आम्ही वेळेवर वेतन देऊ शकत नाही, आणि याचा जो पूर्ण ताण आहे हा कामगारांच्या वैयक्तिक आयुष्यावर पडतो आहे. नेमकी तुमच्याकडे काय माहिती आहे? सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की कामगारांचा हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्न आपण लावून धरला म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांना न्याय देण्याचं काम थोडक्यामध्ये करतात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार करतो. राहिला विषय आता सफाई शहरामध्ये सगळीकडे जो कचरा साचलेला आहे, त्याचबरोबर जे सफाई कर्मचारी जे आहेत, म्हणजे जे कचरा गोळा करणारे लोक आहेत, त्यांना वेतन मिळत नाही आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी येऊन अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलं की आम्हाला 2-2, 3-3 महिने झाले आमचा पगार मिळत नाही. ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण याचं थोडं याच्या पाठीमागची जी काही भूमिका आहे नगरपालिकेची किंवा त्या कंत्राटदाराला आपण ठेका कुठल्या पद्धतीने दिला आहे, करारामध्ये ज्या अटी शर्ती त्याचा काही हा जो करार आहे, या करारामध्ये अटी शर्तीमध्ये समीक्षा घनकचरा व्यवस्थापन करणारी जी कंपनी आहे, ह्या कंपनीला कंत्राट देण्याच्या अगोदर 7 वेळा रिकॉल केलेलं ही प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेसनंतर यांना 18% बिलोमध्ये हे टेंडर लागलेलं. ह्या कंपनीला जर अगोदरच यांना माहिती नव्हतं का की किती मनुष्यबळ लागणार, यांच्याकडे ऑलरेडी पहिले यांनी नगरपालिका अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील कचरा उचललेला आहे यांनी, त्याच्यामुळं यांना सगळं माहिती होतं की मनुष्यबळ किती लागतं, काय करतं. यांना हाच अनुभव जोडला, ह्या अनुभवाच्या जोरावरती ज्यांना पुन्हा टेंडर मिळालेलं आहे, आणि तीच कंपनी आज अंबरनाथ नगर परिषदेमधील कचरा उचलते. आता राहिला प्रश्न त्या कामगारांचा की ज्यांना वेतन मिळालं नाही आहे. वेतन मिळायचं मुख्य कारण म्हणजे काय, यांना ज्या नियम अटी शर्ती लावून दिल्या होत्या की 24 व्हेकल पाहिजे, त्याचबरोबर म्हणजे थोडक्यामध्ये आता पर्यावरणाला पोषक असं जे काही गाड्या लागतात त्याचा करार, इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे, CNG ज्याला आपण म्हणू, तर ह्या वाहनांची त्यांनी पूर्तता केली गेली पाहिजे असं स्पष्ट त्या NITमध्ये म्हटलेलं आहे, आणि त्यानुसार यांना ते टेंडर लागलेलं आहे. टेंडर त्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर जवळजवळ 270 दिवसाच्या आतमध्ये ह्या जे वाहनं आहेत हे यांनी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासमोर आणायचे आहेत. सगळ्या शहरामध्ये 57 वार्ड त्या वार्डामध्ये फिरवायचे आहेत, आणि त्याचा एक लिगली जो डेटा आहे तो महाराष्ट्र सरकारची जी काही वेबसाईट आहे तिच्यावरती टाकायचं आहे पोर्टलवरती, असं तो एकंदरीत आहे. परंतु ह्या नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचं त्यांच्या सुरुवातीलाच कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून नियम अटींचं पालन करून घेतलं नाही. जसं लोकांची रोज तक्रारी अर्ज यायला लागले की आमच्या शहरात इथले कचरा उचलत नाही आहे, त्याच गाड्यांमध्ये यांनी कचरा उचलण्याचा सुरुवात केला. पण काही ज्या संघटना आहेत त्यांनी याचा पाठपुरावा केला, त्यामध्ये संभाजी ब्रिगेड पण एक संघटना आहे, त्यांनीही पाठपुरावा केला की जर यांनी नियम अटी शर्तीचं जर उल्लंघन केलेलं आहे तर यांना बाद का करू नये. त्या नियम अटीमध्येच असं म्हटलेलं आहे की जर यांनी का नियम अटीची पूर्तता नाही केली तर पेनल्टीच्या स्वरूपामध्ये आत्तापर्यंत मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी 80 लाख रुपयाची पेनल्टी त्यांना मारलेली, आणि 6.5 कोटी रुपयाचं बिल या समीक्षा कन्स्ट्रक्शन घनकचरा कंपनीने यांच्याकडे मागणी केलेली की आम्हाला हे बिल थकीत जे बिल आहे ते आम्हाला द्या, यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांचं वेतन करू, म्हणजे त्यांच्याकडे जे लोक कामाला आहेत त्यांचं आम्ही पगार करू थोडक्यामध्ये. इकडं थोडं प्रेशर टॅकल केलं आहे त्यांनी. इकडे सांगितलं की आम्ही म्हणजे त्यांनी असं पत्र दिलेलं आहे की तुम्ही जे मागणी करतायत की इलेक्ट्रिक व्हेकल आहे, या इलेक्ट्रिक व्हेकल भारतामध्ये कुठं सक्सेसफुल झालेलं नाही आहे. स्वतः समीक्षा घनकचरा कंपनी त्यांनी नगरपालिकेला पत्र दिलं आहे. असे यांना माहिती आहे की आता जर का आपण प्रशासनाच्या विरोधामध्ये हे प्रेशर टॅकल नाही जर केला, आता तुम्ही बघितलं तर शहरामध्ये सगळीकडे कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. म्हणजे हा जो मुद्दा आहे ना, याचा अर्थ काय दिसतोय, फक्त कामगार नाही भोगत आहेत, अख्खं अंबरनाथ शहर, जे अंबरनाथ शहर आणि शहरातले नागरिक यांना वेटीला धरलं जातं आहे. आणि हा आता कामगारांच्या त्यांच्या आयुष्याचा प्रश्न तर आहेत, पण अंबरनाथकरांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न आहे. मला अजून तुम्हाला याच्यामध्ये एक सांगायचं की अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये 1,36,000 मालमत्ताधारक इथे आहेत, आणि 1,36,000 मालमत्ताधारक प्रत्येक वर्षाला 400 रुपये
हे फक्त घनकचऱ्याचे वेगळाच चार्ज घेतला जातो. आणि आज तुम्ही शहरामध्ये अंबरनाथ शहराचा सर्वे करा, तुम्ही सोसायटीज, कंपन्या, वार्ड, स्लम एरिया तिथलं कुठं सगळीकडे कचरा पडलेला आहे, कोणीच कचरा उचलत नाही. आणि पण काटेकोरपणे 400 रुपये हे प्रत्येक मालमत्ताधारकडून सक्तीची वसुली केली जाते. आपण पाहिलं की एकीकडे या नियम अटींचं पालन व्हावं यासाठी संभाजी ब्रिगेड अंबरनाथमधून लढा देत आहे, तर दुसरीकडे कामगारांच्या हितासाठी त्यांना अपेक्षित असलेलं वेतन त्यांच्या पदरात पडावं यासाठी कायद्याने वागा लोक चळवळ आता मैदानात उतरली आहे. यानंतर देखील अंबरनाथचे मुख्याधिकारी असतील, इथले प्रशासक असतील किंवा इथलं एखादं जरी प्रशासन असेल, किमान वेतन कायद्याचं पालन करतात का आणि मनमानी करणाऱ्या ठेकेदाराला व्यसन घालतात का, हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल.